morning to everyone. Yesterday we have already learned the two poems of John Milton and John Keats. And today we are going to take lecture on BA Second ASM Third Looking Work. It is one of the best poems which is written by Sir Walter Scott. It is a ballad. बॅलड म्हणजे काय तर ज्यामध्ये कवितेच्या सहाय्याने एखादी नेरेटिव्ह पोएम हे कवितेच्या सहाय्याने सांगितली जाते, कंपोज केली जाते, त्याला आपण काय म्हणणार तर बॅलड म्हणतात. आता ही पोएम ही 200 वर्षापाठीमागे लिहिली गेलेली आहे. सर वॉल्टर स्कॉट he was born in 1771 and died in 1832. Who is known as the well-known poet, and Lochinvar is one of the best poem of Sir Walter Scott. आता हे आपण त्याचे इंट्रोडक्शन पाहणार आहोत. This poem was written nearly 200 years ago. 200 वर्षापाठीमागे ही पोएम कंपोज करण्यात आली आहे. तसेच इट टेल्स अन एशियन स्टोरी. स्कॉटलंडमध्ये घडलेली एक प्रेमकथा, या प्रेमकथा लोकिंवर या पोएममधून सांगितली गेलेली आहे. तसेच यू विल देअरफॉर फाइंड इट ओल्ड नेम्स ऑफ पीपल्स. ओल्ड नेम यामध्ये जे पोएममध्ये घेतलेले जे कॅरेक्टर्स आहेत त्याचे नावही आपल्याला ओल्ड असलेली दिसून येतात. तसेच लोकिंवर. हू इज अ लोकिंवर? लोकिंवर हा कोण आहे तर मेन प्रोटॅगनिस्ट किंवा मेन कॅरेक्टर ऑफ दिस पोएम आहे. म्हणजेच लोकिंवर हा कोण आहे तर तो एक सोल्जर आहे. तसेच या पोएममध्ये लव्ह स्टोरी कंपोज केली गेली आहे. जशी की हिंदी लव्ह स्टोरी ही टिपिकल हिंदी लव्ह स्टोरी जशी असते की दोन प्रियकर आणि प्रियसी जसे लग्नासाठी धडपड करत असतात, तशीच स्टोरी या कवितेतून आपल्याला पाहायला भेटते. इट इज अ लव्ह पोएम. आता ओ यंग लोकिंवर इज कम आउट ऑफ द वेस्ट. ओ यंग लोकिंवर म्हटल्यानंतर ना ओ हा स्पेसिफिक वर्ड हा कोणासाठी यूज केलेला आहे तर लोकिंवर जो प्रोटॅगनिस्ट आहे या पोएमचा, जो मेन कॅरेक्टर आहे या पोएमचा, त्याला ओ यंग लोकिंवर इज कम आउट ऑफ द वेस्ट असं म्हटलेलं आहे. आता ही इज कम आउट ऑफ द वेस्ट म्हणजे काय तर तो कुठून आलेला आहे तर वेस्टकडून म्हणजे स्कॉटलंडहून तो इंग्लंडला निघालेला आहे. तो घोड्यावरून इंग्लंडला निघालेला आहे. आता यामध्ये वेस्ट म्हणजे हे कंपॅरिझन कोणाबरोबर केलेलं आहे तर लोकिंवरचं कंपॅरिझन हे सिटिंग सन म्हणजे सूर्यास्त होणाऱ्या सूर्याबरोबर केलं गेलेलं आहे. थ्रू ऑल द वाईट बॉर्डर इज अ स्ट्रीट वॉज द बेस्ट. म्हणजेच ह्या पोएममध्ये तो आपल्या घोड्यावर स्वार होऊन तो स्कॉटलंडला निघालेला आहे. स्कॉटलंडला का निघालेला आहे तर त्याच्या प्रेयसीचं लग्न आहे तिच्या वडिलांनी इतर वेगळ्या मुलाशी ठरवलेलं आहे आणि तो आपल्या प्रेमाला जिंकण्यासाठी तो स्कॉटलंडहून इंग्लंडला निघालेला आहे. अँड सेव्ह हिज गुड ब्रॉडवर्ड ही वेपन हॅज नन. तो निघालेला आहे. कसं निघालेला आहे तो घोड्यावरून स्वार होऊन निघालेला आहे. त्याच्या हातात कोणतेही वेपन्स किंवा शस्त्र नाहीत किंवा तो कोणत्याही वारच्या उद्देशाने तो कुठे इंग्लंडला निघालेला नाहीये. ही रोड ऑल अनआर्म्ड अँड ही रोड ऑल अलोन. तो एकटाच आहे आणि एकटाच निघालेला आहे. कुठे निघालेला आहे तर इंग्लंडला तो निघालेला आहे कारण तिथे त्याच्या प्रेयसीचं हे लग्न सुरू आहे. So faithful in love, he is so faithful in love and so doubtless in war. There never was a knight like the young Lokinger. Knight म्हणजे काय तर soldier, the person who is known as a very strong for his position. So faithful in love, तो त्याच्या प्रेमात खूप विश्वासू आहे. तसाच and so doubtful in war. Doubtful म्हणजेच काय तर तो फिअरलेस आहे. तो कोणत्याही आर्मी किंवा कोणत्याही ग्रुप बरोबर तो इंग्लंडला निघालेला नाही आहे तर तो एकटा निघालेला आहे. तो प्रेमाच्या बाबतीत खूप विश्वासू आणि फिअरलेस आहे. देन नेवर वॉज अ नाईट लाईक द यंग लोकिंवर. असा लोकिंवर सारखा व्यक्ती हा पहिल्यांदाच राहतोय.
He said not for a break. He stayed not for a break and he stopped not for a spot. तो आता इतक्या गडबडीत आहे की त्याच्या प्रेयसीचं लग्न हे इंग्लंडमध्ये लावून देत आहेत आणि तो जाण्याच्या गडबडीत इतका आहे की त्याच्या वेमध्ये जे काही ऑब्स्टिकल्स येतात, जे काही प्रॉब्लेम्स येतात, त्यांना तो न थांबता फिअरलेसली तो काय करतोय तर निघत आहे. कंटिन्युअसली तो काय चाललेला आहे. तर तो इंग्लंडला निघालेला आहे. ही स्वॅम द इयर्स रिव्हर्स देअर फोर्ड देअर वॉज अ नन. फोर्ड म्हणजे काय तर एक डीप नसलेली नदी म्हणजेच नदी जरी आडवी आली तरीही तो थांबलेला नाहीये. तो कोणतेही ऑब्स्टिकल्स फेस करून तो कंटिन्युअसली आपल्या प्रेमाचा सक्सेस अचीव करण्यासाठी तो निघालेला आहे. बट एअर ही अलायनेटेड ॲट द निदरबाय गेट. जसं तो हॉल जिथं लग्न सुरू आहे त्या हॉलच्या गेट जवळ थांबतो तेवढ्यात त्याला हे समजण्यात येतं की जी एलेन आहे, जी एलेन तिची प्रेयसी आहे, तिच्यासाठी तो जिच्यासाठी तो इथे आलेला आहे, ती एलेनने काय केलेलं आहे तर तिच्या मनाविरुद्ध किंवा तिच्या वडिलांनी जे तिच्यासाठी वर निवडलेलं आहे ती त्याच्यासाठी स्वीकृती दिलेली आहे. तिने ती स्वीकृती दिलेली आहे. तिचा फियॉन्सी कसा आहे तर तिचा फियॉन्सी हा फुल्ली डिफरंट आहे. लोकिनवर कसा आहे तर तो स्ट्रॉंग, करेजफुल किंवा तो कुणालाही न घाबरणारा एक योद्धा असल्यासारखा तो आहे. आणि जो तिचा फियॉन्सी आहे तो कसा आहे तर भित्रा, तसेच त्याला कोणतेही फिलिंग्स नाहीत किंवा फिलिंगलेस आहे आणि त्याला मेन म्हणजे काही नॉलेज नाही आहे. तो असा भोळा आहे. तर येथे कंपॅरिझन करण्यात आलेलं आहे. द ब्राईड हॅड कन्सल्टेड द गॅलंट कॅबिनेट. द ब्राईड जेव्हा अजून लोकिनवार तिथे पोहोचलेलं नाही इतक्यात तिनं काय केलेलं आहे तर त्या लग्नाला स्वीकृती दिलेली आहे. फॉर अ लॅगर्ड इन लव्ह अँड डिसाइड इन वॉर. म्हणजेच जो लेझी आहे तो प्रेमात जो लेझी आहे, तसेच फिलिंगलेस आहे, तसेच डिस्कार्ड इन वॉरमध्येही देखील तो युद्ध करण्यालायक नाही. म्हणजेच तो कसा आहे, तिचा फियॉन्सी हा कसा आहे तर फुल्ली डिफरंट. ही इज अ फुल्ली डिफरंट ऑफ लोकिनवार. वॉज टू वेट द फेअर एलन ऑफ ब्रेव लोकिनवार. लोकिनवारच्या फुल्ली डिफरंट आहे. आता थर्ड स्टांजामध्ये सो बोल्डली ही एंटर द नियर बाय हॉल. तो कुणालाही न घाबरता डायरेक्ट तो एंट्री करतो. कुठे एंट्री करतो? जिथे तिचे संबंधिक तसेच जिथे तिचे रिलेटिव्ह तसेच भाऊ बहीण सगळे असतात त्या ठिकाणी तो एकटा एकदम बोल्डली एंट्री करतो. देन स्पोक द ब्राईड्स फादर हिज हँड ऑन हिज स्वॉर्ड. तर तिचा फादर काय म्हणतो की कारण लोकिनवारने आधीच त्याच्या लग्नाचं प्रपोजल हे एलेनच्या फादरजवळ ठेवलेलं असतं, परंतु त्याने त्याला स्पष्ट नकार दिलेला असतो. आणि आता तो काय म्हणतो, तू इथे एंट्री केलंयस तर तुझं इथं येण्यापाठीमागचा उद्देश काय आहे? युद्ध करणं किंवा तुला फक्त डान्स करायचा म्हणून तू इथं आलेला आहेस किंवा लॉस्ट लवसाठी एन्जॉय करण्यासाठी तू आलेला आहेस किंवा तुझा आणखी काही हेतू आहे? तर या स्टांजामध्ये एलेनचा फादर हा त्याला क्वेश्चन करतो की वाय यू आर हिअर. तू इकडे का आलेला आहेस? ओ द डान्स ॲट द ब्रिडल. म्हणजे तुला नवरीबरोबर डान्स करायचा म्हणून तू इथं आलेला आहेस किंवा काही वॉर करायचं आहे म्हणून त्या उद्देशानं आलेला आहेस. चौथा स्टांजा. आय लॉंग वुड युअर डॉटर माय सूट यू डिनाइड. तो आता त्याच्या मनात जे इंटेन्शन आहे की तो तिथून का निघालेला आहे, स्कॉटलंडहून इंग्लंडला का निघालेला आहे तर त्याला एलेनला प्राप्त करायचं आहे म्हणून तो निघालेला आहे. परंतु तो काय आपल्या माइंडमध्ये जे प्लॅन चालू आहे ते प्लॅनची कोणालाही माहिती न कळता तो काय म्हणतो की आय लॉंग विथ युअर डॉटर माय सूट यू डिनाइड. मी जे तुमच्या मुलगीसाठी प्रपोजल तुमच्या समोर मांडलेलं
तिचा स्पष्ट नकार केलेला आहे. आणि आता असं मला वाटतं की तिनंही या लग्नाला स्वीकृती दिली आहे म्हटल्यानंतर मला काय वाटते की आता आमचं प्रेम हे कमी होत गेलेलं आहे. तसेच तो म्हणतो की लव स्वेल्स लाईक अ सॉल्वे अँड इट्स लाईक द टाईड. मला तर आता असं वाटतंय की आमचं प्रेम हे कमी होत गेलेलं आहे. परंतु मला इथं मी येण्याचा माझा उद्देश एकच आहे की माझं लास्ट लव जे आहे तिच्या शेवटच्या आठवणीत मला डान्स करायचा आहे तिच्याबरोबर, म्हणून मी इथं आलेलो आहे. असं कोण म्हणतो तर लोकिनवार हा एलेनच्या फादरला म्हणतो. लव स्वेल्स लाईक द सॉल्वे बट एब्स लाईक इट्स टाईड अँड नाव आय एम कम विथ दिस लॉस्ट लव ऑफ माइंड. माझं जे अधूर प्रेम आहे किंवा माझं जे गमावलेलं प्रेम आहे ते प्रेमाच्या आठवणीत मला तिच्याशी काही वेळ डान्स करायचा आहे आणि तिचं मॅरेज हे मला तिची वेडिंग हे मला काय करायचे एन्जॉय करायचे, म्हणून मी इथे आलेलो आहे. तरी माझ्या मनात काही असा उद्देश नाही आहे, कारण तिनं या लग्नाला स्वीकृती दिली आहे म्हटल्यानंतर माझ्या मनात तिच्याविषयी काहीही भावना उरलेल्या नाहीत. टू लीड बट वन मेजर. हे मेजर मीन्स अ डान्स. मला तिच्याशी फक्त डान्स करायचा आहे या उद्देशाने मी इथे आलेलो आहे. ड्रिंक वन कप ऑफ वाईन. मला वाईनही प्यायची आहे म्हणून मी इथे एंट्री केलेलो आहे. देर आर मेडन्स इन स्कॉटलँड मोर लवली बाय फार. तिच्यापेक्षाही अशा अत्यंत सुंदर अशा मुली ह्या स्कॉटलँडमध्ये आहेत ज्या माझ्याशी लग्न करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. दॅट वुड ग्लॅडली बी ब्राईड टू द यंग लोकिनवार. लोकिनवार हा असा आहे की स्कॉटलँडमधील कोणतीही मुलगी ही त्याच्याशी लग्न करण्यासाठी तयार होण्यात उत्सुक आहे. असा तो मिस थिंग हा कोणाला सांगतो तर तो एलेनच्या फादरला सांगतो. बिकॉज त्याला असं वाटून आहे की तो एलेनला इथून नेण्यासाठी किंवा तिच्याशी लग्न करण्यासाठी तो आलेला आहे. आता पाचव्या स्टांजामध्ये द ब्राईड किस द गॉबलेट. गॉबलेट म्हणजे काय, तर वाईनचं जे ग्लास आहे ते दोघं डान्ससाठी थांबलेले आहेत आणि ते गॉबलेट म्हणजे वाईनच्या ग्लासला काय करते नंतर किस करते आणि द नाईट टूक इट अप. तो काय करतो, तो ग्लास गटागट पिऊन जातो आणि नंतर ही क्वाफेड द वाईन्स अँड थ्रीव डाऊन द कप. तो कप काय करतो तर तो फेकून देतो. शी लुक डाऊन द ब्लश. ती अगदी लाजळपणाने त्याच्याकडे पाहते आणि ती समजून जाते की लोकिनवार हा काय अजूनही तिच्यावर प्रेम करतो. ही थ्रेव डाऊन द कप अँड शी लुक डाऊन द ब्लश अँड शी लुक अप द साईड. ती त्याच्या डोळ्यात पाहून नकळत लाजताना ती त्याला दिसते. विथ अ स्माइल ऑन हर लिप्स अँड द टीयर इन हर आईज. जेव्हा ती लोकिनवारकडे पाहते तेव्हा तिला काय वाटतं, त्याला काय जाणवतं तर तिच्या ओठावर थोडंसं स्मितहास्य आहे, तसंच तिच्या डोळ्यात काही पाणी पण दिसून येते. ही टूक हर सॉफ्ट हँड. तो काय करतो, तिचा हात हा पकडतो आणि एअर हर मदर गुड बार. त्याची आई येण्याआधी तो काय करतो तर तिचा हात पकडतो. नाव थ्रेड वी मेजर सेड अ यंग लोकिनवार. नाव थ्रेड अ मेजर. आणि तिला डान्ससाठी काय करतो तो इन्व्हाइट करतो. तर इन दी 6th स्टांजा सो स्टेटली हिज लव अँड सो लवली हर फेस. सो स्टेटली हिज फॉर्म अँड सो लवली हर फेस. ती कशी दिसते तर एकदम ब्युटिफुल अशी दिसते. आणि दॅट नेवर अ हॉल सच अ गॅलियर्डेड डान्स. गॅलियर्ड मीन्स काय, हे एक टाईप ऑफ डान्स आहे जे इंग्लंडमध्ये कॉम्प्लिकेटेड डान्स आहे, जे इंग्लंडमध्ये कपल्सच्या मध्ये केला जातो. दॅट नेवर अ हॉल सच अ गॅलियर्डेड ग्रेस. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर एलेन जी आहे खूपच उत्साहित आणि ग्रेसफुली आणि हॅपीली अट्रॅक्टिव्हली दिसत आहे. तशीच ती डान्स करत असताना आपल्याला दिसते. व्हाईल हर मदर डीड फेड. जेव्हा ते दोघं एकदम उत्सुकतेने किंवा एकदम फिलिंगली डान्स करत असताना तिची आई पाहते तेव्हा तिची आई ही थोडीफार घाबरते आणि
तिचे वडील हे काय होतात तर रागावतात. का रागावतात? कारण हे सगळं त्याला अनएक्सेप्टेड असतं, कारण तिचं लग्न हे त्यानं वेगळ्या मुलाशी ठरवलेलं असतं आणि त्या लग्नाच्या ते वातावरणातच तो काय करत राहतो लोकींवर, तर तिला घेऊन डान्स करत असतो. While her mother died Fred and her father did fume, and the bridegroom stood dealing his bonnet and plum. तर तो काय करत असतो, जो तिचा फियॉन्से असतो हा कसा असतो, तो घाबरट असतो, तसंच तो भित्रा असतो. त्याला म्हणजे जे काही त्याला फिलिंग आहेत ते फिलिंग नसतात, तो फिलिंगलेस असतो. इथे आपल्या फियॉन्सीला जर कोणी वेगळा पुरुष डान्स करताना एवढा फिलिंगफुल दिसत असेल तर त्याला इथे डाऊट येणं किंवा जेलसी फील होणं हे मायनर आहे. परंतु त्याला इथं असं काही होताना दिसत नाही. तर तो काय करतो, तर जो त्याचा ड्रेसअप आहे, ड्रेसअपमध्ये जी कॅप आहे त्या कॅपला तो फोल्ड अनफोल्ड करत तो काय करतो, पाहतच थांबतो. मग तिचा फादर काय करतो, तर फादरला ते पाहून खूप राग येतो आणि तो काय म्हणतो, तर अँड द ब्राईड मेडन्स विस्पर्ड, आणि तो रागाने पाहतच थांबतो. अँड द ब्राईड मेडन्स विस्पर्ड, जे काही तिचे ब्राईडचे मेडन्स आहेत, मेडन्स म्हणजे काय, तिच्या सख्या मैत्रिणी किंवा ज्या तिच्या बहिणी आहेत, चुलत बहिणी वगैरे, जे तिचे रिलेटिव्स आहेत, त्या काय म्हणतात, तर हे जर आपल्या एलनचं लग्न हे लोकींवर बरोबर झालं असतं तर खूप बेटर झालं असतं, कारण धिस कपल्स लुकिंग ॲज अ मेड फॉर इच अदर असं म्हणतात. म्हणजेच ही जी जोडी आहे ही अत्यंत सुंदर दिसतीये. जर आपल्या एलनचं लग्न हे लोकींवर बरोबर झालं असतं तर खूप चांगलं झालं असतं असं कोण म्हणतात, तर ज्या मेडन्स आहेत, कोणाचे मेडन्स आहेत इथे, तर एलनच्या जे मेडन्स आहेत त्या आपल्यामध्ये काय करतात, तर संवाद करत आहेत. दे आर विस्पर्डेड विथ इच अदर. वन टच टू हर हँड, आता 7th स्टांजामध्ये पाहणार आहोत आपण. ऑन टच टू हर हँड अँड वन वर्ड इन हर इयर्स, तो एका हाताने तिला काय केलेलं आहे, तर पकडून धरलेला आहे आणि वन वर्ड इन हर इयर्स, तिच्या कानामध्ये काहीतरी तो सांगत आहे. व्हेन दे रीच द हॉल डोअर, जेव्हा ते हॉलच्या डोअरजवळ सापडतात किंवा भेटतात, तेव्हा त्यानं जे घोडा आणलेला असतो तो घोडा हा तयार असतो. सो लाईक टू द क्रॉप द फेअर लेडी इज अ स्वंग, तो काय करतो, तर घोड्याच्या पाठीमागच्या बाजूला तो बसतो, पाठीमागच्या बाजूला तो एलनला बसवतो आणि घोड्याच्या पुढच्या साईडला जो असतो तो बेल्ट लावून तो पुढच्या बाजूला बसतो आणि तिथून ते निघतात. शी इज अ ओन, सो लाईक टू द क्रॉप द फेअर लेडी इज स्वांग, सो लाईक टू द सॅडल बिफोर हर ही स्प्रंग. शी इज अ ओन वी आर बोर्न, ते काय झाले तर प्रेमात आता जिंकलेले आहेत. ओव्हर द बँक लश कोर, जे काही पहाड आहेत, जे काही हिल्स आहेत किंवा जे काही नद्या आहेत त्या सगळ्या पार करून ते आता तिथून निघालेले आहेत. दे ऑल हॅव अ फिट स्टीड दॅट द फॉलो अँड स्पॉट अँड लुकिंग वॉरला फॉलो करण्यासाठी जे तिचे रिलेटिव्स आहेत किंवा तिचे बाबा किंवा जिथे तिथे रिलेटिव्स आहेत ते काय करतात, तर त्यांना फॉलो करण्यासाठी घोडे घेऊन निघालेले आहेत. आता 8वा स्टांजा. देर वॉज अ माउंटिंग मॉन्क ग्रेमिस ऑफ द नियर बाय प्लेन, इथं माउंटिंग म्हणजे काय, जे एलनच्या बाबाचं राग आहे त्या रागाचं प्रमाण किंवा ते किती राग रायझिंग टू हायर पॉईंट, जे त्यांचं रागाचं प्रमाण आहे ते अत्यंत वाढलेलं आहे, खूप राग आलेला आहे. आणि मग ग्रॅमीज ऑफ द नियर बाय प्लेन फ्रॉस्टर्स फेक्विन्स अँड मस्ग्रेव्स दे रोड अँड द रॅन, त्यांनी काय केलेले आहेत, जे काही माउंटेन्स आहेत, जे काही नद्या आहेत त्या सगळ्या ते पार करून निघून गेलेले आहेत. देर वॉज अ रेसिंग अँड चेसिंग ऑन अ कॉनाबल ली, देर वॉज अ रेसिंग अँड चेसिंग ऑन अ कॉनाबल ली. आता ह्यामध्ये काय म्हणलेलं आहे, तर जे काही हिल्स आहेत ते हिल्सवर त्यांनी जे तिचे रिलेटिव्स आहेत ते एलन आणि लोकींवर
रिटनला शोधत आहेत, परंतु ते त्यांना कधीच सापडलेले दिसत नाहीत. बट द लॉस्ट ब्राईड ऑफ निदरबाय नेव्हर डिड दे सी. जेव्हा ते तिथून निघालेले आहेत, जसे ते तिथून निघालेले आहेत दोघे, तसे ते आजपर्यंतही त्यांना सापडलेले नाहीत. सो डेअरिंग इन लव्ह अँड सो डाऊटफुल इन वॉर. लोकिंवार हा कसा आहे तर खूप डेअरिंगफुल आहे. तो कोणालाही त्याच्या प्लॅनची माहिती न देता तो काय केलेला आहे तर आपल्या प्रेमाला जिंकलेला आहे, तो तिथून एस्केप झालेला आहे. सो डाऊटफुल इन वॉर, तो फिअरलेस आहे, प्रेमात तो फिअरलेस आहे. हॅव यू एव्हर हिअर्ड ऑफ गॅलंट लव यंग लोकिंवार. तुम्ही लोकिंवारसारखा जो यंग प्रियकर आहे किंवा जो यंग लवर आहे तो कुठे पाहिलेला आहात की जो डाऊटलेसली, जो फिअरलेसली आपल्या प्रेमाला जिंकण्यासाठी निघालेला आहे आणि तो आजपर्यंतही सापडलेला नाही. इट इज अ लॉंग लिरिक पोएम ऑफ और इट इज अ बॅलड ऑफ सर वॉल्टर स्कॉट. आणि ह्या कवितेमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे तर ही एक नॅरेटिव्ह फॉर्म ऑफ पोएम. जी पोएम ही लव्ह स्टोरीची पोएम आहे. सो टुडे वी विल स्टॉप here and tomorrow we will continue with the next lesson. So bye.